गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला माझ्या गावाकडच्या घराची होम टूर दाखवणार आहे. कारण याच्या आधीसुद्धा मी गेल्या वर्षी मे महिन्यात आली होती तेव्हा मी तुम्हाला या घराची होम टूर दाखवली होती. पण प्लस यामध्ये खूप सारं असं नवीन सामान ॲड झालेलं आहे आणि हे जे घर आहे तर हे घर खूपच छान दिसतं. तर मी आज तुम्हाला या म्हणजे गावाकडच्या घराची तुम्हाला होम टूर दाखवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की हा गेट आहे, हा घराचा मेन गेट आहे आणि खरं म्हणजे हा मोठा गेट उघडला म्हणजे आम्ही जास्त उघडत नाही, गाड्या वगैरे यायच्या असतील तर हा गेट उघडतो म्हणजे. आणि जर चालत यायचं असेल तर हा जो गेट आहे या गेटने आम्ही येतो. तर हा मेन गेट आहे घराचा आणि तुम्ही बघू शकतात की पुढे घराच्या पुढे खूप मोठी स्पेस आहे, खूप मोठी स्पेस आहे या साईडला सुद्धा वगैरे. आणि या साईडला म्हणजे इथे मुलं क्रिकेट आरामात खेळू शकतात, एवढी मोठी जागा आहे. आणि प्लस तुम्ही इथे बघू शकतात की इथे सगळी झाडं आहेत. तर इकडे क्रिसमस ट्री आहे, इथे गुलाबाचं झाड आहे, डबल टगर आहे आणि प्लस इथे हे छोटं झेंडूचं झाड आहे आणि इथे हे आळूच्या पानांचं झाड आहे. इकडे तुळस आहे, परत 2 ते 3 प्रकारचे गुलाब आहेत. हा सफेद चाफा आहे, त्यानंतर इथे गवतीच्या वगैरे आहे. आणि तुम्ही बघू शकतात की ही गल्ली आहे, या गल्लीमध्ये आईला झाडं लावायची, आता अजून आईने झाडं लावलेली नाही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ही आणि बाहेर नको जाऊ ज्ञानेश, इथेच चालू बाळा गाडी. आणि ही जी झाडं आहेत ते आईला ह्या साईडला लावायची आहेत, पण ही ह्या साईडला आईला बेनून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी आईने सगळं बेनून घेतलेलं आहे, तरी पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं बेनून घेईल. आणि मग इथं आई ही जी झाडं आहेत समोरची ती झाडं इथे लावणार आहेत. या ज्या फाट्या आहेत या पुढे आपली पडवी आहे ना, पडवीमध्ये ह्या फाट्या जाणार आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे आहे तुळशी वृंदावन. तर आणि तुम्ही इथे बघू शकतात की हा पलंग आहे, याला पलंग बोलतो आपण. आणि पप्पा रोज सकाळी उठले ना की पप्पा चेअरवरती बसतात आणि इथे मस्त चहाचा कप घेत असतात. आणि सकाळी उठल्यानंतर चहाचा कप घेऊन सकाळी अर्ली मॉर्निंग खूप छान मस्त चहाचा आस्वाद घेत असतात. तर तुम्ही बघू शकतात की हा सगळी खूप मोठी अशी घराच्या पुढे अशी मोठी स्पेस आहे. म्हणजे मी तुम्हाला बोलले की इथे आपण क्रिकेट आरामात खेळू शकतो. आता आपण हॉलमध्ये जाऊया. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की गावाकडे हॉलला मठान बोलतात, सॉरी मठान नाही, वठान बोलतात. गावाकडे वठान बोलतात. आपण कसं बोलतो अरे हॉल आहे हा, तर हॉल नाही तर हॉलला वठान बोलतात, वठान. तर तुम्ही इथून बघू शकतात हा आहे हॉल, हा हॉल आहे. आणि इथे टेबल आहे आणि बाकी इथं मंदिर आहे. त्यानंतर इथे हा सोफा बेड आहे, हा सोफा आहे, हा सुद्धा सोफा बेड आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे हॉलसुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे, ह्याला वठान तुम्ही बोलू शकतात. आणि हे माझे पप्पा आहेत. कसे पप्पा? गुड मॉर्निंग. खरं म्हणजे पप्पांना गुड तर मी तुम्हाला सांगेल, मी जेव्हाही व्हिडिओ शूट करत असते ना तेव्हा पप्पा होते मला दाखव ना व्हिडिओमध्ये ना. पप्पांना खरं म्हणजे व्हिडिओमध्ये यायचं असतं. तर हा एक सेफ्टी डोअर आहे, हा एक आतला दरवाजा आहे अशा पद्धतीने. बाकी तुम्ही बघू शकतात की हॉलसुद्धा बऱ्यापैकी मोठा आहे. या आता आपण बेडरूममध्ये जाऊया. तर तुम्ही बघू शकतात की हा सुद्धा एक बेडरूम आहे. इथे सुद्धा एक सोफा बेड आहे, इथे आईची मशीन आहे, इथे आरसा आहे, इथे सुद्धा एक वॉर्डरोब आहे. बाकी इथे सगळं बिछाना वगैरे आहे.
तर इथे हा एक छोटासा असा बेडरूम आहे वगैरे आणि इथे सुद्धा एक बेडरूम आहे. हां, पप्पांना आतमधल्या रूममध्ये AC बसवायचं हो ना. हां, तर हा एक दुसरा बेडरूम आहे. इथे सुद्धा हा सोफा बेडच आहे. हे नुसते सोफे नसून सोफा बेड आहे. आणि इथे हा वॉर्डरोब आहे. आणि पप्पा 2 मिनटं साईडला व्हा. आणि तुम्ही इथे बघू शकतात की ना, हे ना बेडरूममध्ये बेडरूम आहे. म्हणजे बघा ना, हा बेडरूमचा डोअर आहे. तर हा दरवाजा बंद केला की एक बेडरूम लॉक होतो. पण या बेडरूममध्ये अजून एक बेडरूम म्हणजे हा एक बेडरूम आहे. असं आहे. म्हणजे एका बेडरूममध्ये 2 बेडरूम असं. हा काय आता दरवाजा आहे ना इथं, याला पण दरवाजा आहे. तर हे झालं स्लायडिंग दरवाजा. हां, तर हा वठाण झाला. बस आपण बेडरूममध्ये पण जाऊन आलोय. हां, आणि हे विल्चन आहे ना. हां, आणि ज्ञानेश रोज हे सोप्यावरचं काढून असं याच्यावरती उड्या मारत असतो ना. काय ना काय तर चालूच असतं. आता आपण किचनमध्ये जाऊया. तर आपण आता किचनमध्ये आलेलो आहोत. तर इथे हा किचन पण खूप छान मोठा किचन आहे. तुम्ही बघू शकतात. हा किचन ओटा आहे. तर हा जो किचन ओटा आहे ना, यू आकाराचा आहे. तुम्ही बघू शकतात. इकडं बेसिन आहे. इथे आणि छान मस्त तांब्या पितळेची तांब्याची धूळ बोलतो आपण. इथे माठ भरलेला आहे वगैरे. इथे भांड्यांचा जाळा आहे. इथे गॅस आहे. इथे हे अशा पद्धतीने हा किचन आहे. आणि इथे या खाली ट्रॉल्या करायच्या आहेत, पण आई नंतर करणार आहे, आता नाही. तर हा यू टाईपमध्ये असा हा किचनचा ओटा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आवाज नको करून बघा. आणि तुम्ही इथे बघू शकतात. इथे एक मांडण आहे. या मांडणीवरती सगळी भांडी आहेत, म्हणजे वापरण्यासाठी वगैरे. आणि ह्या मांडणीवरती पूर्णपणे नाही साईडला हो बाळा, पूर्णपणे डबे वगैरे आहेत. तर असं हे आईचं किचन आहे. इथे फ्रीज आहे आणि ही आहे वॉशिंग मशीन. तर हे आईचं मोठं किचन आहे. आता या किचनमधून एक पडवी निघते. आता पडवी म्हणजे काय, तर पडवीमध्ये एक चूल असते. इवन पडवीमध्ये आपण म्हणजे बाहेर बसून भांडी घासू शकतो, कपडे धुवू शकतो. तर आता आपण पडवीमध्ये जाऊया पाठीमागच्या. तर हा वठाण आहे. ही म्हणजे मधली गॅलरी किंवा स्पेस आहे. इथे हा वॉशरूम आहे. इथे टॉयलेट आहे आणि इथे ही पडवी आहे. तर या पडवीलासुद्धा 2 डोअर आहे. एक सेफ्टी डोअर आहे. सेफ्टी डोअर बाहेर आहे. हा आतला डोअर आहे. आणि हा सेफ्टी डोअर आहे. एका साईडला हा आतला डोअर आहे. इथे पायऱ्यासुद्धा आहेत. इथे खुर्ची आहे. इथे पप्पा नेहमी बसतात संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळी. आणि तुम्ही इकडे बघू शकता ह्या साईडला इथे चूल पेटवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी ऑर्गनाईज करून घेतलेल्या आहेत. पेपर आहेत. इथं ह्या गोणीमध्ये भुस्सा वगैरे आहेत. आपण जे नारळ फोडतो तर त्या नारळाच्या करवंट्या किंवा ते तुम्हाला माहिती असेल वरची जी शेंडी ती सुकवली जाते, ते सुद्धा साठवून ठेवलेले आहेत चूल पेटवण्यासाठी. आणि तुम्ही इथे बघू शकता. इथे असं इथे पाणी भरून ठेवलेलं आहे, कारण इथे पाणी लागतंच. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकतात की इथे हा ड्रम भरलेला आहे. तर इथे मोस्टली इथे बसून आम्ही भांडी पण इथेच घासतो, कपडेही इथेच धुतो. आणि इकडे बघू शकता या साईडला ही सगळी पेरूची झाडं आहेत. हे सुद्धा पेरूचं झाड आहे. आणि ते तुम्ही आतमध्ये कोपऱ्यात जर बघितलं तर हे कढीपत्त्याचं झाड आहे. आणि तिथे सुद्धा पेरूचं झाड आहे. मध्ये पपईचं झाड आहे. तर इथे जवळजवळ ना 5 ते 6 नुसते पेरूचीच झाडं आहे. एक पपईसुद्धा आहे. आणि इथे बघू शकतात की इथे छोटी छोटी झाडं आहेत. 2 झाडं आंब्याची आहेत. इथे एक वांग्याचं झाड आहे. आणि इथे आहे चूल. तर इथे खरं म्हणजे सकाळचं जे आंघोळीला पाणी लागतं ते आम्ही चुलीवरती पाणी गरम करतो. आई पप्पा हे म्हणजे रोजच डेली या चुलीवरती पाणी गरम करतात. हा हंडा आहे. खरं म्हणजे स्टीलचा हंडा आहे. यामध्ये पाणी आहे.
हे आता झाकण आहे, इथे चूल पेटवली जाते, इथे फाटे आहेत, तिथे सुद्धा फाटे आहेत, अर्ध्या फाट्या तिथं पण आहेत. पण आता आईला जसा वेळ भेटणार आहे ना तसं आई त्या फाट्या व्यवस्थित तोडून वगैरे एका साईडला इथे लावून ठेवणार आहे. आणि इथे सुद्धा पेरूचं झाड आहे. तुम्ही हे वरचं झाड बघू शकता, हा शेगट आहे. ज्या शेवगाच्या शेंगा असतात ना, तर त्याचं हे झाड आहे. पण गावाकडे शेकटाच्या शेंगा असं बोलतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे आम्ही एक्स्ट्रा दुसरी चूल म्हणजे जेवण करण्यासाठी आम्ही ही एक चूल मांडलेली आहे. आता हे सगळं झालं इथलं. आणि ही पडवीमधलं मतलब तुम्हाला स्पेस दाखवणार आहे. हा स्पेस असा सगळा स्पेस आहे वगैरे. आणि ह्या साईडला मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. इकडे ह्या साईडला सुद्धा झाड आहेत. तर हे सुद्धा पेरूचं झाड आहे. आणि ह्या पेरूच्या झाडावरती आई पप्पांनी एक दोनदा पेरूसुद्धा काढलेले आहेत. खूप गोड असे पेरू लागतात. तर तुम्ही इथे बघू शकतात की ही कळी आहे. या कळीला फुलं येतील, म्हणजे एक फूल येईल ह्या कळीपासून आणि त्या फुलापासून छान मस्त असा पेरू तयार होईल. तर इथे अगदी छोटे छोटे पेरू पण आलेले आहेत. मी तुम्हाला पेरू पण दाखवेल. हा बघा इथे एक पेरू आलेले आहेत. तर अगदी छोटे छोटे असे पेरू इथे आलेले आहेत, अगदी वरती आहेत. आणि हे सुद्धा पेरूचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे. आणि इथे अगदी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. हे आंब्याचं झाड आहे. आता जे जास्वंदाचं फूल आहे ते जास्वंदाचं झाड आहे. ते आईने आळूचं झाड लावलेलं आहे. आणि जे जास्वंदाचं फूल आहे त्याचं जे झाड आहे ते खूप मोठं आहे. आणि इथे सुद्धा पेरू आहे. जसं की तुम्हाला मी बोलले की इथे पेरू अगदी सहा पेरूची झाडं आहेत. आणि तुम्ही हे झाड बघू शकता. तर हे जे मोठं झाड आहे तर हे चिकूचं झाड आहे. चिकूचं झाड हे अजून चिकू आलेले नाही आहेत. आणि आपण इथे या साईडला एक पपई आहे. आणि तुम्ही जर इथून सरळ बघितलं ना तर त्या साईडला पुढचं अंगण आहे. तर हे घराभोवतीचं पूर्णपणे झाडं अंगण वगैरे आहे वगैरे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना, या म्हणजे गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक वेगवेगळी पद्धत असते. तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे कसं टॉयलेट बाथरूमसाठी एक प्रकारच्या कशा टाक्या असतात ना. आणि तुम्ही साईडला तर मी तुम्हाला सांगेल की हे बाथरूम आहे. तर मी तुम्हाला सांगेल की हे जे टॉयलेट आहे, टॉयलेटसाठी इकडे ह्या साईडला एक मोठी अशी टाकी आहे. त्याला गोबर गॅस बोलतात. आणि ते तुम्ही बघू शकता तो पाईप आहे. तर तो गोबर गॅसचा पाईप आहे. तर त्याच्याने इवन आपण चूल वगैरे पेटवू शकतो. चूल नाही, गॅस पेटवू शकतो. ती खूप जुनी पद्धत होती, पण आता तसं काही नाही आहे वगैरे. आता त्या गोबर गॅसचा कोणीही वापर करत नाही. पण ही टाकी आहे, तुम्ही जर बघू शकता त्याच्यावरती आईने फाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तर टॉयलेटची टाकी आहे ती तिथे टाकी आहे. त्याला गोबर गॅस बोलतात. आणि प्लस तुम्ही बघू शकता की ही बाथरूममधली पाठीमागची बॅकसाईडची खिडकी आहे. तर तुम्ही हा बाथरूममधला पाईप बघू शकतात. तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये घराच्या पाठीमागे असा खड्डा केला जातो. आणि आपला जे वॉशरूमचा जो पाईप असतो तो असा लांबच्या लांब ठेवला जातो, खड्डा केला जातो. आणि त्या खड्ड्यामध्ये तो पाईप असा ठेवला जातो. आणि खड्डा हा बऱ्यापैकी मोठा केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण आपण जेव्हा आंघोळीला वगैरे जातो, जे आंघोळीचं जे काही पाणी, जेही कपडे धुण्याचं वगैरे जे काही पाणी असेल ना, बाथरूममधून सरळ येऊन इकडे येतं पाणी आणि ते जमिनीमध्ये मुरतं. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, आता याचा फायदा काय होतो? त्याचा खूप सारा फायदा होतो. तर याचा फायदा असा होतो की हे जे पाणी आहे ना, हे जमिनीमध्ये मुरतं, सगळीकडे पसरतं. पण तुम्ही जर ह्याच जागेवरती जर समजा तुम्ही झाडं लावली तर झाडं जगतात. आता तुम्ही इथेच घ्या ना, इथे हा पेरू आहे. इवन हा पाण्याच्या जागेवरती हा पेरू आहे. त्यामुळे हा पेरू खूप मोठा झालेला आहे. या पेरूला खूप सारे पेरू येतात, अगदी मोठे मोठे पेरू येतात. पेरू खूप छान गोड असतात. आता जास्वंदाचं झाड तुम्ही कधी मोठं बघितलं आहे का? नाही ना. तर हे खूप मोठं जास्वंदाचं झाड आहे. केवळ का? तर इथे पाण्याचा पूर, म्हणजे ही जमीन सतत ओली असते, त्याच्यामुळे हे जास्वंदाचं झाड आलेलं आहे.
आता इथे आईने एक आंब्याचं झाड लावलेलं आहे का, तर इथे पाण्याचा भाग आहे. या जमिनीमध्ये सतत रोज पाणी मुरलं जातं आणि त्याच्यामुळे झाडं खूप मोठी होतात आणि त्याच्याने फळं वगैरे म्हणजे असं म्हणजे येतात वगैरे. तर हा एक मोठा फायदा असतो. तर तुम्ही बघितलं असेल ह्या घराभोवती ही सगळी अशी झाडं आहेत आणि गावाकडे येण्याची हीच तर खरी मजा असते. तर गाईज तुम्ही बघितलंच असेल माझ्या गावाकडच्या घराकडची होम टूर खूप छान आहे आणि खूप छान वाटतं वगैरे. आणि या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये सेम अशीच पद्धत आहे. पुढे ग्राउंड आहे, आतमध्ये आल्यानंतर एक मोठं वठाण आहे, त्यानंतर किचन आहे, त्यानंतर अगदी 2 ते 3 तुम्हाला असे बेडरूम दिसतील. आणि गावाकडे बेडरूम वगैरे काही बोलत नाही, खोल्या बोलतात. खोल्या, पहिली खोली, दुसरी खोली, तिसरी खोली असं बोलतात. आणि त्याच्यानंतर मग किचन आहे आणि किचनला किचन नाही बोलत, तर आपलं स्वयंपाकघर वगैरे किंवा जेवण करण्याची खोली असं बोलतात. आणि त्यानंतर मग पुढे पडवीमध्ये चूल असते, त्या चुलीवरती पाणी, भात आणि भाकरी या 3 गोष्टी आवर्जून केल्या जातात. कधी कधी चुलीवरती चिकन, मटन, नॉनव्हेजसुद्धा केलं जातं. तर अशी ही गावाकडे घराची सगळी रचना आहे आणि खूप छान वाटतं वगैरे. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.